जेव्हा आई बाबांना डिवोर्स बद्दल कसं सांगायचं याचा फार विचार करू नका तुम्ही. जेवढा जास्त विचार कराल तेवढा त्रास होईल तुम्हाला. तुम्ही त्रास करून घेऊ नका प्लीज. तुला खरंच या गोष्टीचा त्रास होत नाहीये? तू फक्त दाखवतेस ना. त्रास तर होतोय, पण फक्त त्रास होतोय असा विचार करून तू कमी नाही होणार ना. तुम्हाला पण तुमच्या आई बाबांना सांगायला एवढं जड जातं. मला ही तारेवरची कसरत दोनदा करावी लागणार. एकदा या आई बाबांना सांगताना आणि दुसऱ्यांदा माझ्या आई बाबांना सांगताना. हे माझ्या डोक्यातच नाही आलं. कसं सांगणार आहेस त्यांना? माहित नाही. मला म्हणते जीवा, आई बाबांना डिवोर्स बद्दल कसं सांगायचं याचा फार विचार करू नका तुम्ही. जेवढा जास्त विचार कराल तेवढा त्रास होईल तुम्हाला. तुम्ही त्रास करून घेऊ नका प्लीज. यावर जीवा म्हणतो, तुला खरंच या गोष्टीचा त्रास होत नाहीये की फक्त दाखवतेस मला? नंदिनी म्हणते त्रास होतोय, पण फक्त त्रास होतोय असा विचार करून तो कमी तर नाही ना होणार. नंदिनी जीवाला म्हणते, तुम्हाला तुमच्या आई वडिलांना सांगायला एवढं जड जात आहे. मला तर ही तारेवरची कसरत दोनदा करावी लागणार आहे. एकदा या आई बाबांना सांगताना आणि दुसऱ्यांदा माझ्या आई बाबांना सांगताना. जीवा म्हणतो, हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं. कसं सांगणार आहेस त्यांना? नंदिनी म्हणते, बघू, झोपा ना तुम्ही. मी पण माझं काम आवरलं की मी पण झोपेन. दुसरीकडे पिहू खूप घाबरलेली असते. पिहूला सारखे वसुआत्याचे शब्द आठवत असतात. या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातनं किडनॅप केलं होतं. पिहू म्हणत असते, ही गोष्ट खूपच डेंजर आहे. मला हे कुणाला तरी सांगायलाच पाहिजे. मी आता काहीच लपवणार नाही, पण सांगू कुणाला? वसुआत्या इकडे रम्याला म्हणते, काय होतंय मला? माझा ना उजवा डोळा फडफडतोय सारखा. रम्या म्हणते, अगं मग 2 मिनिटं डोळे बंद करून बस, मग होईल नीट. वसुआत्या म्हणते, नाही ग रम्या, उजवा डोळा फडफडणं चांगलं नसतं. काहीतरी वाईट घडणार आहे याचं संकेत देणारं असतं. पुढे ती रम्याला म्हणते, रम्या काही वाईट नाही ना घडणार? रम्या म्हणते, आता कशाला काय वाईट होतंय? उलट पार्थ आणि काव्याच्या डिवोर्समुळे सगळं चांगलंच होणार आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. आत्या म्हणते, टेन्शन नाही ग रम्या, मला ना खूप भीती वाटते. पार्थ आणि जीवा नाही का ते दीपकला पकडायला गेले होते तेव्हा कसं वाटत होतं तसं वाटतंय मला आज. ते हे बघ आई, ते दीपकचं प्रकरण संपलं आता. खूप जुनं झालं ते. वसुआत्या म्हणते, नक्की ना? म्हणजे ते भूतकाळातलं भूत पुन्हा माझ्या मानगुटीवर नाही ना बसणार? वसुआत्या इकडे खूप घाबरलेली असते. वसुआत्या देवाला हात जोडून म्हणत असते, देवा आता कुठलंही संकट नको रे येऊ द्या आमच्यावर. दुसऱ्या दिवशी पिहू नंदिनी जवळ येते आणि नंदिनीला म्हणते, वहिनी. परंतु पिहू खूप घाबरलेली असते. नंदिनी तिला म्हणत असते, पिहू काय झालं? एवढी घाबरली काय तू? काय किती घाम आलाय तुला? बरं वाटत नाहीये का? पिहू नंदिनीला सांगायचा प्रयत्न करत असते, परंतु पिहूला खूप भीती वाटत असते. नंदिनी म्हणत असते, काही वस्तू तुटली का हातातून? कुणी काही बोललंय का घरातलं? नंदिनी म्हणते, मला काही कळत नाहीये. पिहू म्हणते, नाही ग वहिनी. नंदिनी म्हणत असते, आई बाबा घरात नाहीये म्हणून घाबरली आहेस का? पिहू नाही असं म्हणत असते. नंदिनी म्हणत असते, तुला फोन लावून देऊ का? असं म्हणून ती फोन उचलायला जाते. पिहू म्हणते, नको नको. पिहू म्हणते, तुला ना मी ऐकलं. नंदिनी म्हणते, काय काय ऐकलंय? कोण बोललं तुला? काय ऐकलंस? मला नीट सांग ना. पिहू सांगायला जाते. एवढा तिला पुन्हा वसुआत्याचे शब्द आठवू लागतात. नंदिनी म्हणते, तू जे काही आहे सांग बरं, मी विश्वासाने ऐकेन तुझं. परंतु पिहू खूप घाबरत असते. पिहू मनातच म्हणते, तू विश्वास ठेवशील की नाही ते नाही माहिती मला, पण बाकीचे तर ठेवणारच नाहीत. तुला कसं सांगू मी तुझ्याबद्दल जे कळलंय मला? परंतु पिहू मात्र घाबरूनच नंदिनीच्या रूम मधून पुन्हा बाहेर पडून जाते. नंदिनी म्हणते, काय झालं हिला नक्कीच मला काहीतरी सांगायचं होतं, पण काय? दुसरीकडे पार्थला अलिशाचा फोन आलेला असतो. पार्थ म्हणत असतो, माझी एक रिक्वेस्ट होती, माझा विषय काढून काव्याशी काही बोलू नका प्लीज. म्हणजे इन जनरल सुद्धा माझ्यावरून काहीतरी चिडवाचिडवी होत असेल तर ती करू नका. माझ्यासाठी त्यांनी अभ्यासावर फोकस करायला हवाय. एवढ्यात तिथे पिहू आलेली असते. पिहू पार्थला म्हणते, पार्थ दादा मला ना बोलायचं होतं तुझ्याशी. परंतु पिहू खूप घाबरत असते. पार्थ म्हणतो, पिहू बाळा किती घाम आलाय तुला? तू एवढी थरथर कापतेस, तू ये इथे बस. पार्थ पिहूचा घाम पुसत असतो आणि म्हणत असतो, काय झालंय? पिहू पुन्हा तेच बोलत असते की मी ऐकलं होतं काहीतरी. परंतु पिहू खूप घाबरत असते. पार्थ पिहूला विचारत असतो, काय ऐकलं होतं तू? पिहू खूप घाबरलेली असते आणि ती बोलत असते ते काही कळतही नसतं. पार्थ म्हणत असतो, हो कुणाचं काय काय बोलणं ऐकलं तू? पिहू मनातच म्हणते, सांगू का दादाला? लग्नाचं ना नंदिनी बहिणीसारखं त्याने सुद्धा खूप सफर केलंय. त्याला सांगितलं तर त्याला खूप त्रास होईल. काय करू मी? पार्थ पिहूला म्हणत असतो, काय झालं? तू घाबरू नकोस. त्यानंतर पिहू पार्थकडे स्केच पेन मागते. पार्थ स्केच पेन द्यायला जातो. पिहू पार्थकडून स्केच पेन घेते आणि तिथून पळून जाते. पार्थ मात्र इकडे सारखा पिहूला आवाज देत असतो, परंतु पिहू तिथून निघून जाते. पार्थ म्हणत असतो, काय सांगणार होती ही? मालिनीला इकडे मंजू आत्याचा कॉल आलेला असतो. मालिनी मंजू आत्याशी बोलत असते. मालिनी मंजूला म्हणत असते, पिहूची तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना. एवढ्यातच मालिनीला पिहू तेथे बसलेली दिसते. मालिनी म्हणते, पिहू अगं अशी का बसलीस इथे? अगं काय होतंय तुला? खूप ताप आहे. मालिनी पिहूला उठवते. मालिनी म्हणत असते, अगं किती ताप आलाय तुला? मालिनी विचारत असते, अगं तुला कोणी काही बोललंय का बाळा? पिहू नाही असं म्हणते. पिहू म्हणते, नाही मी काहीतरी ऐकलं. मालिनी म्हणते, ऐकलंस? काय ऐकलंस? पिहूला सारखे वसुआत्याचे शब्द आठवत असतात. एवढ्यात पिहूला या सर्व टेन्शनमुळे फिट येते आणि पिहू जागेवरच कोसळते. घरातील सगळे पिहूच्या आजूबाजूला जमा होतात. त्यानंतर रम्या पिहूला पाणी देत असते, परंतु नंदिनी म्हणते, नको नको पाणी नको. फिट आल्यावर पाणी द्यायचं नसतं. सगळेजण खूपच पॅनिक झालेले असतात. पार्थ पिहूच्या पायांना घासत असतो. नंदिनी पिहूच्या डोक्यावर हात फिरवत असते. थोड्या वेळाने पिहू शुद्धीवर येते.
नंदिनी म्हणते पिहू बरं वाटतंय ना बाळा. पिहू हो असं म्हणते. त्यानंतर सगळेजण मिळून पिहूला तेथून उठून खुर्चीवर बसवतात. एवढ्यातच वसू आत्या पिहूच्या जवळ जाते आणि तिच्या गालाला हात लावून विचारत असते, पिहू काय झालं बाळा. परंतु पिहू मात्र वसू आत्याला बघून खूप घाबरते आणि ती नंदिनीला मिठी मारते. हे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. वसू आत्या इकडे मनातच म्हणते, पिहू मला बघून का घाबरली असेल, माझ्यापासून लांब का झाली असेल, नक्की काय झालं हिला. नंदिनी मात्र पिहूला शांत करत असते. जेव्हा म्हणतो मला एक गोष्ट कळत नाहीये, हिला अचानक कशी फिट आली. पार्थ म्हणतो माझ्याकडे स्केचपेन घ्यायला आली होती तेव्हा सुद्धा असाच घाम फुटला होता, खूप घाबरली होती. नंदिनी म्हणते मगाशी माझ्या रूम मध्ये आली होती ना तेव्हाही खूप घाबरलेली होती. मालिनी म्हणते मला सुद्धा म्हणत होती तिने काहीतरी ऐकलंय आणि तिला काहीतरी सांगायचंय म्हणून. नंदिनी पिहूला म्हणते पिहू काय झालं सांग ना. पुढे पिहू सांगायला जात असते. इतक्यातच वसू आत्या म्हणते, अरे मिथुन आणि मंजू कुठे गेले आहेत. त्या पोराला फिट्स येत आहेत आणि आईबाप हुंदडतायत कुठेतरी. मानिनी अगं आपल्याला कसं सांगेल ती मोकळेपणाने, आईबापाला सांगेल ना, फोन करा तिला लवकर. पिहू काहीतरी सांगेल या भीतीने वसू आत्या सारखा कांगावा करत असते. पुढे पिहू सांगायला जात असते. एवढ्यातच वसू आत्या म्हणते काय सांगणार होतीस का काही, असं ती पिहूला रागानेच विचारत असते. पिहू म्हणत असते मला माझ्या रूम मध्ये घेऊन चला ना प्लीज, माझं डोकं दुखतंय. त्यानंतर सर्वजण मिळून पिहूला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात. पार्थ म्हणत असतो ही एवढी का घाबरली आहे, काय ऐकलंय हिने. जीवा म्हणत असतो तेच तर कळत नाहीये, पण इतकी कशाला घाबरली असेल ती. हे सर्व वसू आत्या ऐकत असते. वसू आत्या म्हणते म्हणजे नक्कीच पिहू माझ्या दरवाजाच्या बाहेर उभी होती, तिने सगळं बोलणं ऐकलं असेल तर. त्यानंतर मालिनी पिहूला तापाची गोळी देते तर मालिनी पिहूला झोपवत असते. नंदिनी मालिनीला म्हणत असते आई नका हा काळजी करू, पिहू ठीक होईल लवकर. मालिनी म्हणते काय चालू असेल ग तिच्या मनात. मालिनी आणि नंदिनी पिहू बद्दलच बोलत असतात. मालिनी म्हणते बघ ना नंदिनी, मुलांच्या मनात इतकं काही काही असतं की ते मुलांना मनात साठवून ठेवावं लागतं. आपल्या मनातलं आपल्या आई वडिलांपाशीही बोलायला येत नाही. म्हणजे आपलं पोटचं पोर आपल्यापासून लपवाछपवी करत असेल तर आई वडील म्हणून नक्कीच आपलं काहीतरी चुकलं असावं. नंदिनी मनातच म्हणते आई तुमचं काहीच चुकत नाहीये, चुकत असेल तर आमचंच चुकतंय. पिहूची अवस्था बघून आईंना इतकं टेन्शन येतंय तर आमच्या डिवोर्सचं ऐकून काय होईल. खरं तर आज सांगून मोकळं व्हायचं होतं पण आता सांगणं योग्य होणार नाही. इकडे पार्थ बसलेला असतो आणि त्याला काव्याचे शब्द आठवत असतात. पार्थ म्हणत असतो सही करा, अजून एखादा दिवस जरी मी तुमचे सुंदर एफर्ट्स बघत राहिलो तर तुम्हाला सोडून देणं कठीण होऊन जाईल माझ्यासाठी. पार्थ तेथे बसलेला असतो. एवढ्यातच नंदिनी तिथे येते. पार्थला बघून नंदिनी मागे जात असते परंतु पार्थ नंदिनीला बघतो आणि नंदिनीला आवाज देतो. पार्थ म्हणतो नंदिनी परत जायला निघालात. पुढे नंदिनी म्हणते काय होतं दरवेळी मी इथे येते आणि योगायोगाने तुम्ही इथे बसलेले असता. असं वाटलं कधीतरी तुम्हाला वाटत असेल आपण एकटं असावं, एकटं बसावं, माझी अडचण नको म्हणून मी इथून जात होते. पार्थ म्हणतो ज्यांची दुःख सेम असतात त्यांना एकमेकांची अडचण होतच नाही कधी. पुढे पार्थ नंदिनीला बसायला सांगतो. नंदिनी खाली बसते. नंदिनी म्हणते डिवोर्स कधी घ्यायचा याचा विचार करताय का. पार्थ म्हणतो दुसरा विषयच काय आहे आपल्याकडे. नंदिनी म्हणते नाही तसं नाही, आपल्या डोक्यात डिवोर्स बद्दल चालू आहे पण बाकी घरच्यांना बरीच टेन्शन आहेत. आईंना पिहूची खूप काळजी वाटते. आता पिहूला औषध द्यायला गेलो होतो आम्ही तेथे, परंतु पिहूच्या काळजीने आईंचा चेहरा पूर्णपणे पडला होता. त्यांना माहिती सुद्धा नाहीये की आपल्या घरात डिवोर्स नावाचं वादळ घोंगावतंय. पार्थ म्हणतो आपण ते आहोत जे आपल्या पार्टनरच्या वाटणीचं आईस्क्रीम सुद्धा स्वतःच खातो, त्यांच्या बाजूचं प्रेम सुद्धा आपणच करतो, त्यांना हवा असलेला डिवोर्स आपणच देऊन टाकतो. नंदिनी म्हणते हो खरंय. नंदिनी म्हणते जीवा आणि मी फायनली आमचा डिवोर्स फाईल केलाय. पार्थ म्हणतो आम्ही पण. नंदिनी म्हणते कधी केलात. पार्थ म्हणतो पूजेच्या दिवशी. पार्थ म्हणतो सकाळी सकाळी सत्यनारायणाच्या पूजेला जोडीने बसलो आणि त्यानंतर डिवोर्स फाईल करणारं कदाचित पहिलंच कपल असेल. नंदिनी म्हणते नाही दुसरं आहे. पार्थ म्हणतो म्हणजे तुम्ही सुद्धा पूजेच्या दिवशी. नंदिनी म्हणते हो, आणि आता मला कळतंय की त्या दिवशी तुम्ही पूजेवरून अचानक का उठलात. खूप वादळ सुरू असेल ना मनात. पार्थ म्हणतो माझ्या मनात काय सुरू असेल हे फक्त तुम्हीच समजू शकता, कारण तुमची अवस्था सुद्धा काही वेगळी नसेल हो ना. नंदिनी हो असं म्हणते. नंदिनी म्हणत असते मी तर उद्या सांगून मोकळी होणार आहे सर्वांना. आजच सांगणार होती परंतु खरं तर पिऊचं जे काही झालं त्यामुळे कोणीच मनस्थितीत नव्हतं आज, नाहीतर मी आजच बोलले असते कदाचित. पार्थ म्हणतो खरं तर मी सुद्धा हिंमत एकवटण्याचा प्रयत्न करतोय, बघू कसं जमतं ते. काव्य नाही आली अजून, बराच वेळ झाला. पार्थ म्हणतो अलिशाकडे गेल्यात अभ्यासाला. अनिशाचा मेसेज आला की त्या आज तिकडे स्टे करणार आहेत, पण या वेळेला मी त्यांच्या वाटेकडे डोळे लावून नाही बसलोय. त्या आता इंडिपेंडेंट आहेत, खऱ्या अर्थाने इंडिपेंडेंट. त्यानंतर नंदिनी तेथून उठून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा झोपलेला असतो आणि मालिनी जीवाला उठवत असते. मालिनी म्हणत असते जीवा उठ ना, किती वाजले. परंतु जीवा म्हणत असतो आई झोपू दे ना, 5 मिनिटं झोपू दे अजून. मला माझा मऊ मऊ बेड सोडवत नाहीये. ही मऊ मऊ उशी, हा बेड, असं वाटतंय की या उशीला 24 तास चिटकून राहावं. मालिनी म्हणते स्वप्न बघतोयस का. जीवा म्हणतो मी कशाला स्वप्न बघू. नंदिनी म्हणते कारण तू जमिनीवर झोपलायस. एवढ्यातच जीवा उठून बसतो आणि म्हणतो काय सॉरी. त्यानंतर मालिनी हसत असते. मालिनी म्हणत असते काय बडबडतोयस तू. जीवा म्हणतो अगं किती हसणार आहेस तू, आता गप ना. मालिनी म्हणते हसण्यासारखंच बोलतोय. चेष्टा उडवत असते आणि ती जीवावर जोरजोराने हसतही असते. मालिनी म्हणते तू अजूनही जमिनीवर झोपतोयस का बाय एनी चान्स. जीवा म्हणतो छे मी का जमिनीवर झोपेन. मालिनी म्हणते भांडलायस नंदिनीशी. जीवा म्हणतो मी काय भांडखोर वाटलोय का तुला. मालिनी म्हणते नाही अजिबात नाही, माझी तिन्ही मुलं गुणी आहेत आणि दोन्ही सुना सुद्धा गुणी आहेत हो की नाही. जीवा म्हणतो पण ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त गुणी कोण आहे. जीवा म्हणतो मी आहे. मालिनी म्हणते
नंदिनी जीवाच्या गालाला पकडते आणि म्हणते, सगळ्यात जास्त गुणी मुलगा, मग वेळेवर का नाही उठलास? उठ लवकर, असं म्हणून मानिनी तेथून निघून जाते. जीवा म्हणतो, थोडक्यात वाचलो आज, नाही तर आईला आज कळलंच होतं की मी रोज खाली झोपतो म्हणून. पण नाही, आईला हे सगळं कळून नाही चालणार आहे. पण मी खाली का झोपतोय रोज? माझी खोली, माझा बेड आणि मीच रोज खाली झोपतोय. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानिनी नंदिनीला सांगत असते, माझ्यानंतर ना हे घर, हे स्वयंपाकघर, हे सगळं तू नीट सांभाळशील याची पूर्ण खात्री आहे मला. नंदिनी म्हणते, आई सगळंच्या सगळं सून म्हणून माझ्यावर सोपवायला निघाले आहेत. पण जेव्हा आईना हे कळेल मी या घरची सून फार काळ राहणार नाहीये, तेव्हा त्यांचं काय होईल? दुसरीकडे रम्या वसुआत्याला म्हणत असते, पिहूला खरंच काही माहिती असेल ना तर तिला समजावून शांत केलं पाहिजे आपण. दुसरीकडे वसुआत्या म्हणत असते, काहीही झालं ना तरी हे गुपित कुणालाही कधीही कळता कामा नये. अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी रिव्ह्यू विथ सौ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बराच उशीर झाला तिला यायला. अनिशाकडे दिलं अभ्यासाला. अनिशाचा मेसेज आला होता की त्या आज तिकडे स्टे करणार, पण या वेळेला मी त्यांच्या वाटेकडे डोळे लावून नाही बसलो. त्या आता इंडिपेंडेंट, खऱ्या अर्थाने इंडिपेंडेंट. जीवा चला उठा, किती वाजले आता? झोपू दे ना, 5 मिनिटं झोपू दे अजून. मला माझं मऊ बेड सोडवत नाहीये. ही मऊशी हा स्प्रिंग बेड, असं वाटतंय की या बेडला 24 तास चिकटून राहावं. स्वप्न बघतोयस का? मी कशाला स्वप्न बघू? कारण तू जमिनीवर झोपलायस. काय सॉरी, काय बडबडतोयस तू? आता किती असणार आहेस तू? बस अरे हसण्यासारखंच बोलतोयस तू. काय? हो मग काय, तुझ्याकडे खरा खुरा मऊसूत बेड असताना जमिनीवर झोपून तू बेडची स्वप्न का बघत असशील? काय बघत असेल? स्वप्नात आपण काही बघू शकतो ना. ते काय काही बघू शकतो, पण हा जमिनीवर का झोपलाय? का झोपलोय? अगं नाही, ते झोपेत पडलो असेल का खाली. एवढ्या लांबून झोपेत पडलास, छान पांघरून वगैरे अंथरलास आणि मग पडलास का? मस्करी केली का तुझी? अगं काय, ऐक सांगतो, 2 दिवसांपासून ना पाठ कंबर इतकी दुखते ना, म्हटलं जरा जमिनीवर झोपून बघावं फॉर अ चेंज. तू अजूनही जमिनीवर झोपतोयस का बाय एनी चान्स? छे, मी का जमिनीवर झोपेत? भांडलायस नंदिनीशी? मी काय भांडखोर वाटलो का तुला? नाही अजिबात. माझी तिन्ही मुलं गुणी आहेत आणि दोन्ही सुना सुद्धा गुणी आहेत, हो की नाही? पण ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त गुणी कोण आहे? मी आहे. हो अरे हो, सगळ्यात जास्ती गुणी मुलगा वेळेवर का नाही उठलास मग? चल तुझ्याशी बडबडत बसले, मला काम व्हायचं. आलो लगेच आलो. हा, थोडक्यात वाचलोय आज. नाहीतर आईला आज कळलंच होतं की मी रोज खाली झोपतो. नाही, पण आईला हे सगळं कळून चालणार नाहीये. पण मी खाली का झोपतोय रोज? तर माझी खोली, माझा बेड आणि मीच रोज खाली झोपतोय.